जिजाऊंच्या या पावनभूमीत अकोल्याला आज जो आक्रोश मोर्चा या ठिकाणी आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे पार पाडला आहे। खरं तर ही सर्व अन्यायाविरोधातली चीड या निमित्ताने आपण व्यक्त केलेली आहे। सर्वप्रथम एक आदर्श सरपंच सलग 3 पंचवार्षिक आपल्या कार्यकर्तृत्वाने आपल्या मामाच्या गावाला गेलेला एक तरुण 3 पंचवार्षिक सरपंच होतो। लोक त्याला भरभरून साथ देतात। तो त्याच्या कार्यकर्तृत्वाच्या जीवावर या भागाचा या गावाचा उद्धार करू पाहतो। अशा या कृतिशील कार्यक्षम सरपंच संतोष देशमुख भैया ज्याची अमानुष हत्या झाली या आपल्या भावाला, तसेच परभणी येथील आपला दुसरा एक बांधव सोमनाथ सूर्यवंशी यांचा ज्या पद्धतीने संशयास्पद मृत्यू झाला, या दोन्ही भावांना आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। खरं तर ही श्रद्धांजली वाहताना मनात प्रचंड आक्रोश आहे, संताप आहे, तीव्र रोष आहे। बांधवांनो, 9 डिसेंबर 2024 ला सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली। ही हत्या इतकी अमानुष होती की आपल्या भावाच्या शरीराचा एकही भाग असा नव्हता का ज्यावर या नराधमांनी आघात केला नसेल। ज्या पद्धतीने या मृतदेहाची विटंबना या लोकांनी केली ती तळपायाची आग मस्तकाला लावणारी आहे। आज मी आपल्या समोर कशामुळे आहे तर त्याच कारणाने आहे। अरे ही हत्या इतकी अमानवीय आहे, इतकी हिंस्र पद्धतीने केलेली आहे की या हत्येपुढे जातीपातीच्या भिंती कोलमडल्या पाहिजेत, पक्षातल्या भिंती कोलमडल्या पाहिजेत आणि या महाराष्ट्रातला तमाम संवेदनशील नागरिक एक होऊन रस्त्यावर उतरला पाहिजे। अशा पद्धतीची ही घटना आहे आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी हा मोर्चा, हा आक्रोश मोर्चा कुठल्या एका जातीचा नाही, कुठल्या एका धर्माचा नाही, कुठल्या एका पक्षाचा नाही। हा मोर्चा शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेल्या संवेदनशील नागरिकांनी काढलेला हा मोर्चा आहे। 40 दिवस झाले, अजूनही एक प्रमुख आरोपी पोलिसांना सापडत नाही। बांधवांना बघा, 2 दिवसापूर्वी एका सिनेस्टारवर हल्ला केला, एका चोराने हल्ला केला, तो आरोपी 2 दिवसात पकडला जातो। इथे इतकं अमानुष हत्याकांड केलं गेलं, 40 दिवस झालेत अजून आरोपी सापडत नाही। कृष्ण आंधळे नावाचा आरोपी यांच्या बुडाखालून फरार होतो या पोलिसांच्या। ज्यावेळेस संतोष भैयाला उचललं गेलं, अपहरण केलं गेलं, तेव्हा दुसऱ्याच मिनिटाला पोलिसांना ही माहिती होती, तरी पोलिसांनी संतोष भैयाला वाचवलं नाही, तसे प्रयत्न केले नाहीत आणि एकाही पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई नाही। बांधवांना, एकाही पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई नाही। या कटाचा मुख्य सूत्रधार वाल्या कराड याची माया आपण बघितली असेल। हजारो कोटीची माया यांनी जमा केली, हजारो कोटी जमवले। माझा तुम्हाला सवाल आहे, एवढी मोठी माया, इतकी गुंडगिरी, इतकी दहशत या माणसांनी केली, यांना राजकीय पाठबळ असेल की नसेल? तुमच्याकडून उत्तर पाहिजे। आणि मग राजकीय पाठबळाच्या जीवावर हे लोक इतका नंगानाच करत असतील आणि अशा लोकांना वाचवण्यासाठी कोणी जातीच्या नावाने मोर्चे काढत असेल, आंदोलन काढत असेल, तर हा तो औरंगजेबी विचार झाला। हा शिवरायांचा विचार आहे का? हा जिजाऊंचा विचार आहे का? हा महात्मा फुले बाबासाहेबांचा विचार आहे का? हे मोगलांच्या विचाराचे लोक कोण आहेत? यांना आपल्याला सर्वांना एकत्र येऊन यांची जागा दाखवावी लागेल। कोणत्याही जाती, सर्व जात बांधव कधीच दोषी नसतात बांधवांनो। त्यामुळे कुठल्याही जातीला पूर्णपणे दोष देणं चुकीचं आहे। मात्र एखाद्या जातीतले 8-10% लोक जर जातीच्या नावाने संघटित होऊन नंगानाच माजवत असतील, तर त्याच जातीतल्या सृजनशील नागरिकांचा आणि सर्व जाती धर्मीय संवेदनशील नागरिकांचा, ज्यांना डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान मान्य आहे, ज्यांना देशातली लोकशाही मान्य आहे, त्या सर्वांनी एकत्र येऊन विरोध करण्याची ही वेळ आलेली आहे। म्हणून बांधवांनो, सरकारने बघा अजून विशेष सरकारी वकिलाची नेमणूक केलेली नाही, अजून विशेष सरकारी वकिलाची नेमणूक केलेली नाही। जर एखाद्या वकिलाबद्दल एखाद्याचं नाव आलं आणि त्याच्याबद्दल आक्षेप असतील तर याच देशमुख कुटुंबियांना विचारात घेऊन लागलीच
पर्यायी विशेष सरकारी वकील नेमला पाहिजे की नाही? जेवढे दिवस विलंब होईल विशेष सरकारी वकील नेमायला, तेवढं या प्रकरणातील त्रुटी वाढत जातील, तेवढे लूपहोल्स वाढत जातील. म्हणून सरकारला विनंती आहे, सरकारला हा इशारा आहे, तात्काळ विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करा. आणि हे आका नंबर 1, आका नंबर 2 किंवा यातला राजकीय गॉडफादर, तुम्ही मंत्रीपद उपभोगता, तुम्ही गुळाची ढेप असते तिला जसा मुंगळा चिकटतो तसं मंत्रीपदाला चिकटता. अरे कुठेतरी नैतिकता बाळगा. या महाराष्ट्राच्या इतिहासात आराराबा पाटलासारखा एक माणूस होऊन गेला, फक्त एक वाक्य चुकीचं बोलला होता, फक्त एक वाक्य. काय बोलले होते? बडे बडे शहरों में छोटे छोटे हादसे होते. एवढ्या एका वाक्यावर राजीनामा दिला या माणसाने. जेव्हा मुंबईत बॉम्बस्फोट झाले त्यावेळेस विलासराव देशमुख साहेबांच्या मागे तिथे चित्रपट निर्माते काही आमचे बंधू वगैरे गेले. एवढ्या एका कारणाने त्यांनी राजीनामे दिले. आज परिस्थिती, मला खरं तर मी कुणाचाही व्यक्तिद्वेष करणार नाही, अगदी धनंजय मुंडेंचा सुद्धा व्यक्तिद्वेष मला नाही. मात्र हे गुंड हे सातत्याने सांगतात, हे वाल्मिक कराडचं ट्विट आहे माझ्याकडे बांधवांनो, हा याच मुंडे साहेबांच्या वाढदिवसाला हा ट्विट करतो. साहेब, आपल्या आशीर्वादाने, आपल्या सहकार्याने, आपल्या पाठबळाने मी जो काय आहे तो आज आहे. कोण कोण ट्विट करतं? वाल्या कराड. आणि मुंडे साहेब माध्यमांसमोर जाहीरपणे सांगतात, हो हा वाल्मिक कराड आहे माझ्या जवळचा. आमच्या पंकजाताई जाहीरपणे सभेत सांगतात, आमच्या धनंजय भाऊचा या वाल्मिक कराड शिवाय पानही हालत नाही. खरंय का खोटं आहे? माझ्या मनाचं सांगतोय का? विनाकारण आरोप करायचा म्हणून सांगतोय का? अरे तुम्हीच सांगितलं, मग तुम्ही जे मान्य करता आणि तो खंडणीमध्ये, तो 302 मध्ये येतोय, त्याला मोका लागतोय, मग तुम्ही थोडी तरी नैतिकता बाळगली पाहिजे की नाही? अरे एवढं काय आहे त्या मंत्रिपदात? या घटनेचा निष्पक्षपणे तपास व्हायचा असेल तर यांनी मंत्रिपदावरून लाथ मारली पाहिजे मंत्रिपदाला. तर या महाराष्ट्रातल्या जनतेचा जे काही सरकार निर्णय घेते, सरकार प्रक्रिया राबवतोय, त्यावर विश्वास बसेल. आणि तुमच्या प्रक्रियेवर, तुम्ही करत असलेल्या कारवाईवर जर जनतेने विश्वास ठेवावा असं सरकारला वाटत असेल तर ही कारवाई झाली पाहिजे. कोणी किती मोठं असू द्यात, जातीच्या नावाने नंगानाच करणारे मुठभर लोक, सगळी जात नाही. जबाबदारीने परत परत सांगतो, आपल्याला कळकळीचं आवाहन करतो, संपूर्ण वंजारी समाजाला कोणीही दोष देऊ नका ही कळकळीची विनंती करतो. मुठभर लोक जे नंगानाच माजवतात यांची पाळमुळं खणून काढली पाहिजे, यांची पाळमुळं खणून काढली पाहिजे आणि यांना फासावर लटकवलं गेलं पाहिजे. शीघ्र गतीने हे हा खटला न्यायालयात चालला पाहिजे, तशा हालचाली सरकारच्या दिसल्या पाहिजे. दुसरा आमचा बांधव आहे सोमनाथ सूर्यवंशी. हा भाऊ आमचा कसा गेला, याचा मृत्यू कसा झाला, आजही या महाराष्ट्रातल्या जनतेला, तमाम जनतेला, केवळ आंबेडकरी समाजाला नाही, तमाम जनतेला पडलेला प्रश्न आहे, आमचा हा भाऊ नक्की कसा गेला. मला अजून संतोष भैयाच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट, आपल्याला एक बात सांगायची आहे. या वाल्मिक कराडची पत्नी काय सांगतात त्या, मी 96 कोळी मराठा आहे. त्या मंजिलीताई वाल्मिक कराड या पत्रकारांसमोर सांगतायत, अरे जर वाल्मिक कराडांचं जर तुम्हाला सीडीआर पाहिजे असेल, कॉल रेकॉर्ड पाहिजे असेल तर इतर नेत्यांचाही कॉल रेकॉर्ड मागा. याचा दुसरा अर्थ काय बांधवांनो, या वाल्मिक कराडच्या सीडीआर मध्ये सगळं काही दडलंय. या वाल्मिक कराडच्या सीडीआर मध्ये सगळं काही दडलंय. हा वाल्मिक कराड वर कोणाशी बोलत होता आणि खाली याचे जे पंटर होते, हे गुन्हेगार आरोपी, यांच्याशी कधी कधी काय काय बोलत होता, हे सगळं ओपन व्हायचं असेल तर हे सीडीआर ओपन झाले पाहिजेत की नाही? या वाल्मिक कराडचं सीडीआर आमच्या देशमुख कुटुंबियांना दाखवलं पाहिजे, तर आमचा विश्वास बसेल की सरकार योग्य पावलं उचलत आहे. नाहीतर आज एक संजीव बोर पाटील नावाचा कार्यकर्ता
सत्ताधारी पक्षातली सगळी बंधनं झुगारून या प्लॅटफॉर्मवर आहे, या मंचावर आहे. उद्या या सर्व सत्ताधारी पक्षातील असतील, विरोधी पक्षातले असतील, सर्व जाती धर्मातले बांधव सगळी बंधनं झुगारून हा न्यायासाठीचा वनवा, हा अन्यायाविरोधातला लढा राज्यातल्या कानाकोपऱ्यात घेऊन गेल्याशिवाय थांबणार नाही. हा वनवा राज्यभर पेटल्याशिवाय थांबणार नाही. म्हणून सरकारला हा निर्वाणीचा इशारा आहे. विदर्भात जेव्हा आग लागते ना, विदर्भ हा अन्यायाविरोधातला आवाज आहे. या महाराष्ट्रालाच नव्हे तर या देशाला स्वराज्याची चेतना देणारी ही जिजाऊंची भूमी आहे. म्हणून या भूमीतून जेव्हा आवाज पेटतो, या भूमीतून जेव्हा रान पेटतं, ते तुम्हाला गांभीर्याने घ्यावं लागेल. अन्यथा तुम्हाला पळता भूमी थोडी असं तुम्हाला याच्यातून बोध घ्यावं लागेल आजच्या या आंदोलनातून. म्हणून मला मनापासून खरं तर ही धन्यवाद देण्याची ही सभा नाही, पण तुम्ही अकोलेकरांनी इथे मी बघितलं आमचे सगळे आरपीआयचे कार्यकर्ते पदाधिकारी बांधव इथं हिरिरीने पुढे होते. दलित चळवळीतील अनेक कार्यकर्ते इथे पुढे होते. खांद्याला खांदा लावून आपण ज्या पद्धतीने उत्स्फूर्तपणे आंदोलन होतात, गाड्या घोड्या पुरवल्या, पैसा पाणी पुरवलं तर मोठमोठ्या गर्दीच्या आंदोलनं दिसतील. पण गर्दी असते इथं, गर्दी नसतात. इथं तुम्हाला गाड्या घोड्या पुरवल्यात का? तुम्हाला कोणी यायला जायला पैसा पुरवलाय का? जेवणावळी दिलात का? अरे तुम्ही खरे विचाराचे पाईक आहात. शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे पाईक आहेत म्हणून तुम्ही इथं उत्स्फूर्तपणे आलेला आहात. आणि हाच बोध या अकोल्यातून सरकारने घेतला पाहिजे. फडणवीस साहेब, आपण विदर्भातले आहात, आपण या विदर्भातून आहात. आपल्याच या मायभूमीतून हा हुंकार निघालाय बघा. याची तीव्रता जाणून घ्या. आणि तिकडे सैफ अली खानच्या जर त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तुम्ही 2 दिवसात पकडत असेल तर आमच्या संतोष भाईयाचे मारेकरी 40 दिवस झाले मोकाट आहे. हे तुम्हाला वाटत असेल, या महाराष्ट्रातल्या जनतेला कळत नाही तर हे डोक्यातून काढून टाका. ही जनता हे सगळं बघते आहे आणि या जनतेचा विस्फोट होऊ द्यायचा नसेल तर तातडीने कारवाई करावी लागेल. या ठिकाणी संतोष भैया देशमुखांचे जे कुटुंबीय आहेत, आपण बघा बांधवांनो, हे लेकरू याचे शाळेत जायचे दिवस येतो, शाळेत जायचे दिवस आहेत, किती लहान आहे. उन्हात आणत आपल्या बापाला न्याय मिळवून देण्यासाठी हा भाऊ, त्याचा बीपी लो झालाय, आता दवाखान्यातून आणलाय, काल रात्री संभाजीनगरला सलाईन घेतलाय. ही भाऊजाई, ही कन्या, यांचे अश्रू पाहत नाहीत. अरे तुम्हाला आम्हाला पाहत नाहीत तर मायबाप सरकार म्हणतो ना आपण, तुम्हाला कसे काय पाहतात? एवढे निर्दयी बनू नका, एवढे निर्दयी बनू नका. कुठल्याही परिस्थितीत ही लढाई अर्ध्यावर सोडली जाणार नाही. कुठल्याही परिस्थितीत या घटनेची पाळमुळं खणून काढली जातील आणि त्यासाठी हा जनतेचा आक्रोश आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या आक्रोश मोर्चात सहभागी झाल्याबद्दल आपल्या सर्वांना मनपूर्वक हात जोडतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय जिजाऊ, जय शिवराय.